खूप बारीक, खूप जाड किंवा खूप उंच किंवा खूप ठेंगणं. आयुर्वेद म्हणतो 8 प्रकारच्या शरीर रचना ह्या अष्टनिंदित आहेत आणि यांनाच अष्टनिंदित पुरुष असं म्हणलेलं आहे. नमस्कार, मी आहे डॉक्टर सागर गोरे आणि आज आपण चरक संहितेमध्ये वर्णन केलेल्या अष्टनिंदित पुरुष या संकल्पनेबद्दल जाणू. अशा 8 प्रकारच्या व्यक्ती ज्यांच्या शरीरात असंतुलन असतं, म्हणजे हे योग्य प्रकारे यांचं शरीर घडलेलं नसतं. यांच्यामध्ये काहीतरी खूप जास्त किंवा खूप कमी असतं. जसं की अतिस्थूल म्हणजे खूप जाड. शरीरात मेद हा जास्त असल्यामुळे त्या पुरुषाच्या हालचाली मंद होतात. त्यांना थकवा लवकर येतो. हे आपण जाड लोकांमध्ये बघतोच. दुसरं आहे अतिकृश म्हणजे खूपच बारीक, एकदम काडीसारखी देहयष्टी असणारे. मांस कमी असल्यामुळे त्यांचं शरीर कमकुवत असतं आणि त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. तिसरे आहे अति दीर्घ म्हणजे खूप उंच. अतिशय उंच व्यक्तीमध्ये शरीराचं संतुलन हे बिघडू शकतं. तसेच चौथे आहे अति ह्रस्व म्हणजे खूपच ठेंगणे. शारीरिक वाढ अपुरी राहिल्यामुळे काही कार्यक्षमतेवर त्यांचा परिणाम होतो. त्यामुळे अति वामन रूप म्हणजे अति ठेंगणं हे आयुर्वेदाने केव्हाही वाईटच मानलेलं आहे. याशिवाय केस, त्वचा, इंद्रिय आणि शरीर रचनेतील असंतुलन असलेले इतर प्रकारही यात येतात. जसं की अति लोम असणारे म्हणजे बिलकुल अंगावर खूप जास्त केस असणारे किंवा बिलकुलच नसणारे. अतिशय प्रमाणात केस असणे हे सुद्धा निंदितच आहे. ज्या माणसाच्या शरीरावर अति केस असतात त्यांच्यामध्ये अभ्यंग, उत्सादन, लेप इत्यादी प्रयोग फारसे उपयोगी पडत नाही. तसे आपल्या शरीरावर 3.5 कोटी एवढे केस मानले जातात. अस्वलाप्रमाणे केसाळ शरीर हे पण विद्रूप दिसू लागतं. रोम असणारे म्हणजे ज्यांच्यावर केसच नाहीये अशांची रोम खूप संख्या कमी असते. त्याच्यामुळे त्यांच्या शरीरावर घाम कमी येतो आणि म्हणून त्यांना त्वचा विकार होण्याची शक्यता अधिक असते. याचबरोबर शरीर अति काळं असणे किंवा अतिशय गोरं असणं हे दोन्ही रूपही आयुर्वेदाने निंदितच मानलेले आहे. आयुर्वेदाचं स्पष्ट मत आहे की शरीरात कोणतीही गोष्ट अति झाली की ती निंदनीय ठरते, कारण ती आरोग्यावर परिणाम करते. या व्यक्तींमध्ये सहनशक्ती कमी, आजार होण्याची शक्यता जास्त, इम्युनिटी कमी आणि दैनंदिन कामामध्ये अडचणी दिसून येतात. म्हणूनच आयुर्वेदाने यांना अष्टनिंदित पुरुष असं म्हणलेलं आहे. म्हणूनच आयुर्वेद आपल्याला शिकवतो की ना खूप जास्त ना खूप कमी. संतुलन हेच खऱ्या आरोग्याचं रहस्य आहे. योग्य आहार, नियमित व्यायाम आणि संतुलित जीवनशैली यामुळे आपण अष्टनिंदित अवस्थांपासून दूर राहू शकतो. अशा आयुर्वेदिक माहिती करता व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.